हे बघा गाईज अजून हे लोक बाहेरच बसलेले, तर चला जाऊ. मम्मी आतमध्ये ते बघा स्वयंपाक करत बसले मम्मी. अरे वा, आज गाईज जेवण मस्त बनवले असं वाटतं. काय मम्मी केले? वडे चिकन केले का? तर हे गाईज गुड मॉर्निंग. मी आता मस्तपैकी अंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे गाईज. तर चला गाईज आता थोडाफार ब्रेकफास्ट वगैरे करू आणि त्यानंतर मग निघू माझ्या जॉबवरती गाईज. तर गाईज ब्रेकफास्टमध्ये आहे आता खीर दिलेली आहे गाईज. मस्तपैकी खीर वगैरे पिऊ गाईज आणि मग निघू माझ्या जॉबवरती. गाईज आम्ही जसं आहे तसं दाखवणार तुम्हाला. बायको माझी इन्शुरन्स ऑफिसमध्ये काम करते, गाड्यांची इन्शुरन्स. तुम्हाला तर माहिती आहे गाईज मी सेल्समॅनची कामं करतो आणि माझी मम्मी ती हाऊसकीपिंगची कामं करते. तर गाईज जे आहे ते खरं आहे. आपल्याला काही जास्त दिखावा नाही करायचा लोकांमध्ये आणि आपल्याला जास्त दाखवायचंही नाही आहे. तर चला गाईज आपण सतत जाऊ आता आपल्या जॉबवरती जाऊ. आपण तुम्हाला एक मी माझ्या जॉबवरती भेटतो. तर चला गाईज ह्यांचं आवडलेलं आहे. आता आपण ह्यांना ह्यांच्या जॉबवरती सोडू आणि मग आपण पण काहीच निघू आपल्या जॉबवरती गाईज. चला बोल पटकन. तर गाईज आता आम्ही निघतो जॉबवरती, ह्यांना सोडतो आणि मग मी पण माझ्या जॉबवरती जातो गाईज. चला गाईज आता मी शॉपवरती आलेलो आहे. बघा आपलं शॉप आहे गाईज ओपन झालेलं आहे. तर गाईज शॉप आपलं आता लवकर ओपन झाले. आत्ता वाजले बघा 10:35. तर चला गाईज आपल्या शॉपचा जो मटेरियल आहे सगळं बाहेर घेऊ. आता शॉपमध्ये बघा अर्पण आलेलं आहे, विशाखा आलेली आहे, आम्ही तिघंजण आलेलो आहे गाईज. बाकीची लोक अजून येतील गाईज हळूहळू. तर आपल्या शॉपचा जो मटेरियल आहे गाईज बाहेर घेऊन बाहेर जाऊन बसू गाईज. चला तर बघा गाईज आता अक्षय पण आलेलं आहे. चला शॉपचा मटेरियल आपलं बाहेर घेऊ, त्यानंतर भेटू आपल्याला परत. तर हे बघा गाईज सगळेजण आलेले आहेत, आतमध्ये बसलेले आहेत. खुशी, विशाखा आणि माधुरी पण इथं बसलेली आहे. आपलं तर काही शॉपचा मटेरियल सगळं बाहेर घेतलेलं आहे आपण. तर बसू काहीच बाहेर जाऊन. सुनील भाई तर काय आज येणार नाही वाटतं, म्हणजे सुट्ट्यावर आहेत काय येतील बघू. काही सुनील भाईची याची वाट बघू, बाहेरच बसू आपण थोड्या वेळ. काहीच मी आता शोरूममध्ये आतमध्ये इथं आजू आणि बघा विशाखा सेटिंग करतात दोघंजण मिळून. सुनील भाई बी आलेले आहेत आत्ता मागाशी 10 मिनटं आले सुनील भाईला येऊन. आपलं तर काय वरचं 2-3 मेटलाईट आहेत गाईस, वरती जाऊ 2-3 मेटलाईट आहेत ते लावून वगैरे घेऊ आणि मग खाली येऊन गाईस क्लायंट वगैरे याची वाट बघू आता आजू आणि विशाखा सेटिंग कशी करतायत बघूया ना. सेटिंग जमतं का नाही, सगळं खाली करायला लागलं आता. मदतीला ये ना मग तू. मदतीला मी त्याचं काम वरती मी काहीच वरती जातो, माझं काम वरती, मी वरचं कम्प्लीट करतो. चला असे किती आहेत मेटलं? 2च आहेत ना ते, एक तर लावलं वाटतं नाही 3 आहेत. ते लावून घेऊ. तर काहीच हे मेटलेट वगैरे लावून घेऊ आपण आणि मग खाली जाऊन क्लायंट वगैरे यायची वाट बघू. चला सगळं वरचं काम जे आहे कम्प्लीट केलेलं आहे मी. मेटलेट्स वगैरे मी लावले वरती. हा बघा हा ब्ल्यू कलरचा इथं लावलं आहे एक, आणि तो एक मेटलेट तिकडं लावला आहे. तो एक बघा मेटलेट तो एक लावला आहे तिकडे, आणि एक अजून एक आहे तो आतल्या साईडला लावलेला आहे. बाकी सगळं तर ऑल कम्प्लीट झालेलं आहे आपलं. इकडचं पण सगळं कम्प्लीट झालेलं आहे. आणि इकडचे पण क्लॉक्स तर मी काहीच कालच लावले होते सगळे. आता फक्त बघा ही जी फ्रेम आहे ती मी इकडे घेतली. आता एक मध्ये फ्रेम आणायला सांगितले मी अक्षयला. तर काहीच एक मध्ये एक फ्रेम आहे ती एक आणून एक मध्ये एक लावून टाकू, मग कम्प्लीट सगळं आपलं. तर चला काहीच खाली जाऊ आणि क्लायंट वगैरे याची वाट बघू. तर काहीच मी आता शोरूममध्ये खालीच बसलेलो आहे. बघा विशाखा पण जेवून आलेली आता. काहीच मी पण बसतो थोड्या वेळ इथं कस्टमरची वाट बघतो ना, मग त्यानंतर मी पण काही जातो जेवायला. आता तर आपल्या काही सुनील भाई पण जेवतात बघा तिकडे. आजू पण बघा गाणं म्हणत चाललं. काही शोरूममधले साऊंड बंद आहेत म्हणून आम्ही साऊंड ह्याचं चाललं आहे. कशावर? ग्रामोफोनवरती काही साऊंड लावलेलं आहे आपलं. साऊंड पण बंद आहे आणि एक साईडची लाईटिंग पण बंद आहे गाईस तिकडची. काहीच थोड्या वेळ बसू आपण बाहेर येतात, मग त्यानंतर काहीच आपण जाऊ जेवायला. गाईस आत्ता वाजलेले आहेत गाईस 8:30. गाईस माझं दिवसभर काहीच कस्टमर चालू होतं एकच, पण ते आत्ता फायनल झालं. आता त्यांचा माल मी आत्ताच ठेवला गाडीमध्ये. इकडे बघा हिमत पण बसलेलं आहे पाठीमागे, आणि आपले भाई पण बाहेरच आहेत. आणि सुनील भाई घरी गेलेत, काय माहिती आजारी होते म्हणतात म्हणून. तर गाईज आपण बसतो आता थोड्या वेळ राहिलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मी घरीच भेटतो गाईज. तर गाईज दमलेलो भरपूर आहे मी, कारण की एकच क्लायंट होतं गाईज, पण त्यांनी लय वेळ घातला माझा. पण जाऊ ते माल तर घेतला आपला त्यांनी. बघू आता थोड्या वेळ बसू आणि मग त्यानंतर आपण घरी निघू गाईज आपण. गाईज फायनली मी आत्ता घरी आलेलो आहे. तर गाईज इथं सगळेजण बघा बाहेर शेकत बसलेले आहेत. पप्पा आहेत, साधना आहे आणि माझी बायको पण गाईज
बाहेरच बसले गाईज सगळेजण शेकत बसले इथं चुलीपाशी. तर हे बघा सगळेजण इथं तिघंजण बाहेर बसलेत शेकत. आणि पप्पाने बघा हे तुरीचे शेंगा नाही काय तुम्हाला बोललो होतो मी, ते बघा ते उकड्यात टाकलेले आहेत. आता ते उकडलेत वाटतं. तर जाऊ आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ. आणि मम्मी आतमध्ये ते बघा स्वयंपाक करत बसले मम्मी. अरे वा आज गाईच जेवण मस्त बनवले आज वाटतं. काय मम्मी केलेस? वडे चिकन केले गाईज आज. जेवायला एकदम मजा येणार आहे. तर हे बघा गाईच वडे चिकन तुम्हाला पण दाखवतो. अजून तर तळते मम्मी वडे. आणि बघा हे बाकीचे काही झालेले आहेत. हे वडे आणि ते चिकन गाईच. मला गाईच पहिलं आपण फ्रेश वगैरे होऊन मग जेवायला बसू आपण गाईच. हे बघा गाईज अजून हे लोक बाहेरच बसलेले आहेत. तर चला जाऊ आपण फ्रेश वगैरे होऊन येऊ गाईज. चला गाईज मी आता फ्रेश वगैरे झालेलो आहे. तर गाईज आपल्याला आजचं जेवण मम्मीच्या इकडे. तर चला गाईज मम्मीच्या इकडे जाऊ. सगळेजण बसले असतील. दरवाजाची कडी वगैरे लावून घेऊ आपण इकडे पाशी. पडदा असा घेऊ जरा दरवाजाची कडी वगैरे लावू. दरवाजा बंद आहे. सगळेजण बसलेत गाईज जेवायला. आहे बघा इथे साधना, तिकडे मम्मी बसले, इकडे माझी बायको आणि इकडे पप्पा. तर गाईज आम्ही दोघं एका ताटामध्ये जेवतो रोजच. पप्पा मम्मी काही सेपरेट जेवतात. साधना पण तिकडे कोपऱ्यात बसले. साधनाला एवढं कोपऱ्यात का टाकले? गाईज आता आपण जेवण वगैरे घेऊ मस्तपैकी. चांगले चिकन वडे केलेले आहेत मम्मीने. मग तुम्हाला दाखवतो वडे आणि चिकन गाईज. वडे चिकन तर गाईज मला लय आवडतात. आणि गाईज हे आपल्या कोकणामध्ये भरपूर चालत आहे ना आप्पा चिकन वडे. कोकणी वडे. आणि आम्ही गाईज कोकणीचे. तर चला काही जेवण वगैरे करून भेटू तुम्हाला. तर गाईज आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता मी येऊन बसलो आहे गाईज चुलीपाशी बाहेरच. इथे गाईज मम्मी पप्पा पण आता झोपलेत. आता ती लोकं पण झोपलेत गाईज. मी इथं बसतो गाईज थोड्या वेळ बाहेरच शेकोटी वगैरे करतो गाईज इथेच. तर गाईज तुम्हाला बोललो होतो मी की माझी बायको जी आहे ती इन्शुरन्सची कामं करते. म्हणजे गाड्यांची इन्शुरन्स वगैरे काढते. आणि मम्मी हाऊसकीपिंगची काम करते. आणि पप्पा गाईज हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. म्हणजे वॉर्ड बॉय आहेत. म्हणजे वेल्डरची काम करतात हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर काहीच पप्पांचं जॉब सुटलं की त्यानंतर मग बाहेर पप्पांनी कामं घेतलेली असतात. ते तिकडे जातात काहीच कामं करायला. काय नाही काहीच नॉर्मलच आहे आपलं काही सगळं. तर काही सगळ्यांना वाटतं की आम्ही एन्जॉय करतो. मी हे मागवतो ते मागवतो सारखं पार्सल वगैरे ऑर्डर करत असतो नुसतं इकडे तिकडे नाही का काहीच. मी फिरतो हे मागवतो. तर काहीच काय नाही काहीच नॉर्मल काहीच मी बी मागवतो ते एकदम कसं डिस्काउंट वगैरे असतं त्यामुळे ते कमी प्राईजमध्ये मागवत असतो काहीच. काही नॉर्मल आहे काहीच आपलं एकदम नॉर्मल घर आहे. आता मी पण ज्या घरात राहतो काहीच ते घर बी काहीच रेंटनी आहे. रेंटनी राहतो. आणि हे जे घर आहे मम्मी पप्पा राहतात घरामध्ये. तर म्हणजे ते स्वतःचं घर आहे. म्हणजे एकदम खूप वर्ष अगोदर काहीच ते घर घेतलं होतं आम्ही इथेच. तर काहीच नॉर्मल जिंदगी आपली बाकी असं काही नाही आहे. तर हे काहीच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल लाईक आणि कमेंट करा. तर हे काहीच हे होती आमची पर्सनल लाईफ. म्हणजे रोजचं काही रोजचं रुटीन तेच आहे माझं. काम घर रोज ह्यांना घ्यायचं सोडायचं कामावरती. मग ह्यांची काही ती रोज तिथनं इथलं चालायची कामं काही जवळ असतात. माझंच काम काहीच भरपूर लांब असतं. माझं काम काहीच भरपूर लांब आहे. म्हणजे मला गाडीवर जायला लागतं. म्हणजे जाताना काहीच अर्धा एक तास तरी लागतो मला जायला. अर्धा तास साधारण. तर चला काहीच इथं आता बसू आपण थोड्या वेळ शेकोटी वगैरे करू इथंच बाहेरच. त्याच्यानंतर जाऊन मग झोपू आपण पण. तर हे गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट करा गाईज. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो गाईज. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. गुड नाईट, बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज. बाय बाय.